बातमी आहे पुण्यामधून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये महायुती एकवटणार आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील हे चर्चा करणार आहेत। बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे या 4 लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात बैठक होणार आहे। महायुतीतले सर्व घटक पक्ष हे बैठकीला हजर राहणार आहेत। तर सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील हे चर्चा करणार आहेत। 4ही लोकसभा मतदारसंघाचा चंद्रकांत पाटील आढावा घेऊन वरिष्ठांना अहवाल देणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। रोहन, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये महायुती एकवटणार आहे, महायुतीमध्ये चर्चा होणार आहे, अधिकची माहिती। निश्चितच खरं तर लोकसभा 2024चा रणसंग्राम जो आहे तो सगळ्याच बाजूनी सगळ्याच पक्षांकडून सुरू करण्यात आलेला आहे। सगळ्या पक्षांच्या बैठका चालू आहेत, पदाधिकाऱ्यांचं नियोजन चालू आहे, बूथ कमिटी नेमणं चालू आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपने देखील जे आहे ते पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकसभा म्हणजे 4 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडे जबाबदारी जी आहे ती दिलेली पाहायला मिळते। आज बारामती असेल, पुणे लोकसभा मतदारसंघ असेल, मावळ लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ या 4ही लोकसभा मतदारसंघाच्या बैठका चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली ज्या आहेत त्या पुण्यातील भाजप कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या आहेत। आणि सगळ्या मतदारसंघातील प्रमुख नेते, कार्यकर्ते, बूथ प्रमुख जे आहेत त्यांना यासाठी बोलावणं दिलेलं आहे आणि सगळी यंत्रणा जी आहे ती कशा रीतीने काम करणार आहे आणि यंत्रणेला कसं अलर्ट करायचं आहे याचा मार्गदर्शन जे आहे ते चंद्रकांत पाटील हे करताना पाहायला मिळणार आहेत। आणि त्याचा अहवाल जो आहे तो भाजपच्या वरिष्ठांना चंद्रकांत पाटील आज दुपारपर्यंत पाठवणार असल्याची देखील माहिती जी आहे ती मिळते। त्यानंतर चंद्रकांत पाटील स्वतः पत्रकार परिषद घेत याबाबतची जी काही अहवाल आहे आणि मार्गदर्शन केल्याचा जो काही समोपचार आहे तो माध्यमांसमोर करताना पाहायला मिळणार आहे। परंतु पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघ असेल, बारामती मतदारसंघ असेल किंवा धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।